आजची देशाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता बाबासाहेबांचे विचार कसे महत्त्वाचे ठरतात आणि येणाऱ्या पिढीसाठी ते कसे मार्गदर्शक आहेत याविषयी अधिक चर्चा करण्याकरता प्राध्यापक हरी नरके आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खरं तर बाबासाहेबांना जाणून घेताना तुमची अवस्था आज घागर में सागर अशी होणार आहे, पण ही अडचण लक्षात घेऊ नये. काही मुद्दे जे आजच्या जगण्याला भिडतायत आपल्या भारताच्या सर्वसामान्य माणसाच्या, त्यात अर्थकारण असेल, शेती असेल, महिला सशक्तीकरण असेल, आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा आहेत, तेही सामान्याच्या तसे जगण्याचे प्रश्न होऊन बसतात कालांतरानं. तर त्या प्रश्नांना एक भिडण्याचा प्रयत्न तुमच्या या मुलाखतीतून व्हावा असा प्रयत्न आपण करू. अगदी सुरुवातीला ज्या प्रश्नानं जनमानस व्यापून टाकले तो विमुद्रीकरणाचा प्रश्न. बाबासाहेब अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. आज देशात जे अर्थक्रांतीचे वारे वाहत आहेत, देश एका वेगळ्या वळणावर उभा आहे. त्या संदर्भात बाबासाहेबांचे विचार खूप सुसंगत होते असं आम्ही ऐकतो, वाचतो. त्यानं आपण सुरुवात करू. खरं आहे, विश्वमानव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य राज्य शासनाने प्रकाशित केलेलं आहे. त्यांचं लेखन आणि भाषणाचे 22 खंड आपण प्रकाशित केलेत. त्या 17 ते 22चं संपादन करायची मला संधी मिळाली तेव्हा हे लक्षात आलं की या माणसाचा आवाका हा एवढा अफाट आहे, वैश्विक आहे. त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला आणि थेटपणानं त्यातलं द्रष्टेपण अधोरेखित केलं. बघा, बाबासाहेबांनी 6 पदव्या घेतल्या, त्यातल्या 5 पदव्या या अर्थशास्त्रावरच्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे लेखन आहे ते प्रकाशितही झालेलं आहे. आणि ते वाचत असताना असं लक्षात येतं की साधारणपणे 80 वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत ते आता 2017 साली किंवा येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा कसे सुसंगत असतात किंवा आजच्या संदर्भात महत्त्वाचे असतात. त्यांनी फेडरल बँकेचा विषय मांडला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारची एक शिखर बँक असावी अशी कल्पना मांडली आणि त्यातनं रिझर्व्ह बँक जन्माला आली. बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं आर्थिक विचार मांडत असताना की भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारताचा आर्थिक विकास होत नाही. आणि म्हणून ते असं म्हणाले की शेतीवर जे काही आर्थिक बोजा पडलेला आहे सगळे घटक शेतीवर अवलंबून आहेत. कुटुंबातली जवळजवळ साधारणपणे भारतातली 80% जनता त्यावेळेला शेतीवर अवलंबून होती. ते म्हणाले की त्यातनं काही लोकांना बाहेर काढून व्यापारामध्ये, उद्योगामध्ये, शिक्षणामध्ये त्यांनी सेवा क्षेत्रात पाठवलं पाहिजे आणि औद्योगिकीकरणाचा पर्याय आपण स्वीकारला पाहिजे. एवढंच नाही तर शेतीचा विकास करून आणण्यासाठी आपल्याला शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव दिले पाहिजेत. आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय विचार जे आहेत ते व्यापक आहेत आणि ते आजच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांसंदर्भात महाराष्ट्रातही आणि भारतातही खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. त्या संदर्भात अधिक विस्तारानं बघा, 1918 साली बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज. 100 वर्ष पुढच्या वर्षी त्याला होतील. 100 वर्षांपूर्वी शेतीच्या समोरचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समोरच्या समस्यांना बाबासाहेब भिडतात आणि या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात तर ते असं म्हणतात की शेतीमालाचा बाजारभाव देण्याबरोबरच आपल्याला असं करावं लागेल की शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि उद्योगांना जसं राज्य शासन किंवा केंद्र सरकार मदत करतं, त्याच्यासंबंधी पॅकेजेस देतं, तशी गोष्ट आपल्याला करावी लागेल. 365 दिवस आणि 24 तास सिंचन मिळालं पाहिजे शेतीला, अशी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याचबरोबर ते असं सांगतात की शेतीचं राष्ट्रीयकरण सुद्धा आपल्याला करावं लागेल कदाचित आणि त्यातनं सगळ्यांना जमिनीची मालकी मिळण्यासाठी राष्ट्रीय शेतीची मालकी असली तर जे घटक आहेत की ज्यांच्याकडे शेतीच नाही त्यांना ती आपल्याला देता येईल. मला स्वतःला असं वाटतं की उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी, शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्न बाबासाहेब ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की शेतकरी कुटुंब नियोजन करत नाहीत आणि त्यामुळे अनेक मुलं जन्माला येतात आणि ती सगळी शेतीवर अवलंबून राहतात, त्यामुळे शेतीचे तुकडे पडतात. आपल्याला असं करावं लागेल की हे थांबवायचं असलं तर बर्डन ऑन द ॲग्रिकल्चर आपल्याला शिफ्ट करावं लागेल आणि ते इतर क्षेत्रामध्ये पाठवताना शेतकऱ्याला असं ते सल्ला देतात की बाबांनो, येणारे दिवस फार कठीण आहेत, तुम्ही तुमच्या मुलांना शेतीतनं बाहेर काढा, एका मुलाला शेतावर ठेवा, पण बाकीच्यांना तुम्ही उद्योग, व्यापारामध्ये, शिक्षणामध्ये, सेवा क्षेत्रात घाला, नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं जगणं मुश्किल होईल. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जणू ते इशाराच आपल्याला 100 वर्षापूर्वी देत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे बाबासाहेब याच्याकडे आपण फारसं पाहिलं नाही. एकाच गोष्टीचा उल्लेख करतो. बाबासाहेब मुंबई विधिमंडळामध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिला मोर्चा शेतकऱ्यांचा काढला. कुलाबा जिल्ह्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केलं, म्हणजे आताचा रायगड, आणि शेतकऱ्यांची आंदोलनं केली. मला स्वतःला असं वाटतं की शेतकऱ्यांचे बाबासाहेब याच्यावर कधीतरी आपण एकदा सविस्तरपणे बोलू. सिंचनाचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. नदीजोड प्रकल्प ही कल्पना त्यांनी 75 वर्षांपूर्वी, स्वातंत्र्यापूर्वी मांडून ठेवली होती. काय होती ही योजना त्यांची? 20 जुलै 1942ला बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री झाले. त्यावेळेला व्हायसरॉयचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या
भारतीय नेतृत्वांकडे सोपवल्या जायच्या. बाबासाहेबांकडे कामगार मंत्रीपद होतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण बाबासाहेबांकडे त्यावेळेला 10 मंत्रालय होती आणि त्याच्यामधलं एक मंत्रालय होतं पाटबंधारे पाण्याच्या संबंधातलं, एक होतं विजेच्या संबंधातलं, एक होतं सार्वजनिक बांधकाम, एक होतं विमान वाहतूक. आणि बाबासाहेबांचं त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं काम आपण ज्याचा उल्लेख केलात ते असं म्हणाले की भारत हा एवढा वाढव्य देश आहे की ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये हिमालयातल्या नद्यांना बर्फ वितळलं म्हणून पूर येतो आणि मग बिहारमध्ये, ओरिसामध्ये, त्या सगळ्या प्रांतामध्ये महापूर आलेला असतो, त्यावेळेला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक किंवा आंध्रमध्ये दुष्काळ पडलेला असतो. आणि म्हणून आपल्याला असं करावं लागेल की या देशातल्या मोठ्या नद्या जोडाव्या लागतील. त्यांनी नुसतं कल्पना मांडून ते थांबले नाहीत, त्यांनी त्याचं संकल्पचित्र तयार केलं, त्याचं बजेटिंग केलं आणि या संबंधातल्या सर्व्हेच्या कामाला सुरुवात केली. आपण उल्लेख केला ते खरं आहे, गेल्याच वर्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिला की तुम्ही याच्यावर काम करा. बघा, एकाच वेळेला देशामध्ये पूरही आलेला आहे आणि दुष्काळही पडलेला आहे. या प्रश्नाचं भान ठेवून त्यांनी भारतामध्ये एका बाजूला नद्या जोडण्याचा कार्यक्रम हातात घेतला, दुसऱ्या बाजूला त्यांनी 15 मोठी धरणं बांधायचा कार्यक्रम हातात घेतला आणि या 15 धरणांच्या मधून शेतीला 24 तास आणि 365 दिवस पाणी मिळेल याची त्या ठिकाणी तरतूद करायचं. 2000 सालचं संकल्पचित्र 1942 साली पाहिलं. पायाभूत सुविधांकडे अलीकडच्या सरकारांनी खूप लक्ष दिलं. प्राधान्यक्रम आपण गेली 10-15 वर्ष पाहतोय. ही एक चेन चालू झाली आहे पायाभूत सुविधा उभारण्याची. त्या संदर्भातही बाबासाहेबांनी खूप आधी विचार करून ठेवलाय. नदीजोड हा एक झाला, इतरांबद्दल खरंय. बघा, आजही कुठलंही सरकार असो किंवा कुठलाही राजकीय पक्ष असो, निवडणुका आल्या की साधारणपणे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात. आणि विकास म्हणजे काय, तर बाबासाहेबांनी 1943 साली भाषण करताना असं म्हटलंय की वी वॉन्ट डेव्हलपमेंट, आपल्याला विकास हवा आहे. आणि व्हॉट इज डेव्हलपमेंट, ते म्हणतात बिजली, सडक, पाणी इज द डेव्हलपमेंट. आता हा अजेंडा जो भारताचा आजचा आहे तो त्यांनी 75 वर्षापूर्वी सेट करून ठेवलाय. आणि ते असं म्हणतात की भारताला ऊर्जा साक्षरतेची गरज आहे, भारताला जलसाक्षरतेची गरज आहे. थेंब थेंब पाणी जपून कसं वापरायचं, विजेची निर्मिती कशी करायची, वीज बचत कशी करायची, याच्यावर ते भर देतात. आणि प्रामुख्याने 3 गोष्टी ते करतात. ते असं म्हणतात की माझ्या भारतातल्या लोकांना नुसती स्वस्त वीज मिळून उपयोग नाही, त्यांना अक्षय ऊर्जा मिळाली पाहिजे आणि जगातली सर्वात स्वस्त वीज मिळाली पाहिजे. ही सरकारचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. ते असं म्हणतात की आमच्या देशामध्ये पाणी फक्त पिण्यासाठी किंवा शेतीसाठी नाही, टुरिझमसाठी पाणी, वॉटर पार्कसाठी पाणी, प्रवासासाठी पाणी, त्याचबरोबर इतर उपयोगांसाठी पाण्याची आपल्याला तरतूद करायला लागेल. आणि आहे हे पाणी अतिशय जपून वापरायचं असलं तर ते पाणी अडवावं लागेल, धरणं बांधावी लागतील, तलावतळी बांधावी लागतील आणि त्याच्यामधनं आपल्याला या सगळ्या उपयोगांसाठी पाणी पुरवावं लागेल. देश जोडायचा असला तर रस्ते बांधले पाहिजेत, विमान वाहतूक वाढवली पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की बिजली, सडक, पाणी याचं संकल्पचित्र 75 वर्षापूर्वी पाहिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची धोरणं तयार केली. सरकारमध्ये तुम्ही नुसतं बोलणं याला महत्व नसतं, बजेटमध्ये तरतूद करणं, अर्थसंकल्पात तरतूद करणं. बाबासाहेबांनी त्या दिशेतून पावलं टाकली आणि दृष्टिकोन किती व्यापक आहे बघा. 42 ते 46च्या काळामध्ये ते 2000 सालची गरज काय असेल, 2000 साली लोकसंख्या काय असेल, 2000 साली भारताला काय आवश्यक आहे बिजली, सडक, पाण्याच्या दृष्टीने, त्याची बांधणी करतात. मला असं वाटतं की त्याच्याकडे सुद्धा पुरेसं लक्ष आपलं गेलेलं नाहीये. स्त्रियांबाबत आदराची भावना असावी, महिला सशक्तीकरण व्हावं, ह्या गोष्टी आज आपण बोलतोय. बाबासाहेबांनी त्या संदर्भात सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, केवळ बोललेले नाहीत. ते विचार काय होते बघा. 20 जुलै 42ला बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पहिलंच भाषण केलं. त्यातलं पहिलंच वाक्य आहे की देशाची आणि समाजाची प्रगती मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगतीवरनं मोजली पाहिजे. म्हणजे ही एक नवी फुटपट्टी, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, एक तत्वज्ञान म्हणतो, स्त्री केंद्री. स्त्रियांचा विकास झाला तर देशाचा आणि समाजाचा विकास होतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की स्त्रियांना मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः तर शिकलंच पाहिजे, पण तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे, तुम्ही धोरणं ठरवण्यामध्ये आलं पाहिजे. ते असं म्हणतात लग्न झाल्यानंतर बाईनं नवऱ्याला नम्रपणानं पण आपुलकीनं आणि प्रेमानं सांगावं, मी तुझी दासी नाही, मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझ्या बरोबरीची आहे, मी तुझी गुलाम नाही. मला सांगा, 75 वर्षांपूर्वी मी मैत्रीण आहे असं नवऱ्याला बायकोनी सांगावं असं सांगणारे बाबासाहेब. मला स्वतःला असं वाटतं की आत्ता 5 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्सनी या संबंधामध्ये एक सर्व्हे केला. त्यांनी इंटर पार्लमेंटरी युनियनला काम सांगितलं की जगातल्या 220 देशांमध्ये तुम्ही पाहणी करा आणि आज स्त्रिया त्या देशामध्ये जिथे असतील त्याच्यावर त्याचे क्रमांक लावा. मला सांगायला अतिशय खेद वाटतो की गांधींचा, आंबेडकरांचा, नेहरूंचा असा भारत, पण तो आपला भारत 105व्या क्रमांकावर आहे. आणि आपल्या आजूबाजूची राष्ट्र, नेपाळसारखं चिमुकलं राष्ट्र, पाकिस्तान, बांगलादेश, चीन सगळे आपल्या पुढे आहेत. बाबासाहेबांचा हा स्त्री केंद्रीय दृष्टिकोन जो आहे, निर्णय प्रक्रियेत स्त्री, शिक्षणात स्त्री, धोरणं ठरवणारी आणि प्रत्यक्ष राबवणारी स्त्री,
मला स्वतःला असं वाटतं की ती फक्त मागे उभं राहून चालायचं नाही, खांद्याला खांदा लावून बाईनं नेतृत्व केलं पाहिजे. तिच्या हातामध्ये त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, बाईच्या डोळ्याने जगाकडे बघायला शिका. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण बाईच्या नजरेने केलं की तुम्हाला प्रश्नाचं गांभीर्य वेगळं वाटायला लागतं, जे अलीकडच्या काळामध्ये घडतंय. आणि म्हणून मला या नव्या पिढीचं कौतुक वाटतं की तिने पुरुषांच्या बरोबरीने बाई असली पाहिजे, खांद्याला खांदा लावून बाई असली पाहिजे. हा बाबासाहेबांचा विचार जो होता तो काही प्रमाणात स्वीकारलाय. मला असं वाटतं की जसजसे आपल्या परिवर्तनवादी विचार वाढतील ना, आपल्याला बाबासाहेबांकडे जावं लागेल. IITच्या काही विद्यार्थ्यांनी एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली बाबासाहेबांना 18 तास अभ्यास करून. एक विद्यार्थी म्हणून बाबासाहेब कसे होते? बघा, बाबासाहेब अतिशय गरीब परिस्थितीतून आले. त्यांना सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली आणि म्हणून ते परदेशामध्ये शिकायला गेले. त्यांनी जगातल्या 3 सर्वोच्च विद्यापीठांमधनं पदव्या संपादन केल्या. त्या पहिल्यांदा न्यूयॉर्कला गेले अमेरिकेमध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MA केलं, PhD केलं अर्थशास्त्रामध्ये. तिथून ते लंडनला आले. तिथल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातल्या अत्यंत नामवंत विद्यापीठांमधनं त्यांनी MSc अर्थशास्त्रामध्ये आणि डॉक्टर ऑफ सायन्स अर्थशास्त्रामध्ये केलं. लिंकन्स इनमधनं त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. या काळामध्ये लंडनमध्ये ते असताना ब्रिटिश म्युझियम लायब्ररीमध्ये जाऊन बसायचे. मी स्वतः तिथलं रेकॉर्ड पाहिलंय. सकाळी 7 वाजता ग्रंथालय सुरू व्हायचं आणि पहिली नोंद, पहिला प्रवेश बाबासाहेबांचा असायचा. रात्री 8 वाजता ते ग्रंथालय बंद व्हायचं म्हणून जातानाची शेवटची नोंद बाबासाहेबांची असायची. तिथून ते लगेच लंडन विद्यापीठाच्या लायब्ररीत जायचे. तिथे 8:05 किंवा 7 मिनिटांनी त्यांचा प्रवेश असायचा आणि रात्री 12 वाजता जेव्हा ते ग्रंथालय बंद व्हायचं तेव्हा ते बाहेर पडायचे. म्हणजे ते स्वतःच 16 तास किंवा 18 तास अभ्यास करत होते आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीची आदरांजली वाहणं ही अतिशय उचित गोष्ट आहे. मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब प्रचंड मेहनत केलेले. बघा ना तुम्ही, एवढा मोठा नेता पण 22 खंडांमध्ये त्यांचं साहित्य आपल्याला प्रकाशित करावं लागतं. याचा अर्थच असा आहे की खरं म्हणजे मी सांगू का, पुढच्या काही पिढ्यांना तर कदाचित असं वाटेल की बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती होती का साधारण 500 माणसं होती, पण इतक्या प्रकारची कामं त्यांनी केली आहेत. विद्यार्थी म्हणून ज्ञानामध्ये रस घेणारा, प्राध्यापक म्हणून काम करताना मुलांना ज्ञानार्जनाकडे वळवणारा. आणि म्हणून ते असं म्हणतात, शिक्षण पण नुसतं कलेक्शन ऑफ नॉलेज नाही, प्रचार प्रसार नाही, क्रिएशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची निर्मिती, ज्ञानामध्ये भर घालणं. आणि म्हणून त्यांचं हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स. ज्ञानाची आणि कौशल्याची जोड आज आपला देश त्या दिशेने चाललाय. बाबासाहेबांनी हे 100 वर्षांपूर्वी करून दाखवलंय, सातत्याने मांडलंय. आणि म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राची सुरुवातच शिकानी आहे. देशाला संरक्षण विषयक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. त्या संदर्भातही थेट आणि ठोस विचार होते. तो एक विचार घेऊन आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. खरंय. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा 1951 साली राजीनामा दिला. त्या राजीनाम्याच्या 5 कारणांमध्ये त्यांनी एक महिला विषयीचं हिंदू कोड बिल मांडलेलं आहे. दुसरं कारण इतर मागासवर्गीय OBC समाजाला न्याय मिळावा, घटनात्मक संरक्षण मिळावं, आरक्षण मिळावं हा विषय. तिसरा विषय परराष्ट्र विषयक आहे. ते असं म्हणतात की आपलं परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना आपल्याला याचं भान बाळगलं पाहिजे की आपले शेजारी देश जे आहेत, आणि प्रामुख्याने ते चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करतात, की आपल्याला फार सजग राहिलं पाहिजे, कारण इथून आपल्यावर हल्ला होण्याची किंवा आपल्याला त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. आपल्या लक्षात येईल की 1951 नंतर जेवढ्या म्हणून लढाया झाल्या त्या एकतर चीनबरोबर झाल्या किंवा पाकिस्तानबरोबर झाल्या. बाबासाहेब आंबेडकर परराष्ट्र विषयक धोरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत जागृत आहेत आणि तो वैश्विक दृष्टिकोन असला पाहिजे, पण तो द्रष्टेपणानं आखला पाहिजे. मैत्री करत असताना सुद्धा याचं भान असलं पाहिजे की आपल्या मित्रांच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत, आणि त्याप्रमाणे आपण आपली आखणी केली पाहिजे. अगदी घागर में सागर ही अवस्था तुमची झाली, ती होणारच होती. अगदी जाता जाता प्रश्न, त्याचं थोडक्यात उत्तर. खरं तर प्रश्न महत्वाचा आहे, त्याच्यावर एक अख्खी मुलाखत होऊ शकेल. लोकसंख्येसंदर्भात त्यांचे विचार. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असं लक्षात येईल की 1938 साली मुंबई विधिमंडळामध्ये काम करताना देशातला पहिला नेता आहे ज्यांनी कुटुंब नियोजनाचा कायदा करण्यासाठी विधेयक आणलं. आणि त्यांनी त्यावेळेला आपली जी तुलना केली ती अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंड बरोबर केली. आणि ते असं म्हणाले, अवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे जे कुटुंब नियोजन 1 किंवा 2 मुलं बस, आणि जर कुटुंब नियोजन केलं नाही तर तुरुंगात पाठवा, शिक्षा करा, आणि जे कुटुंब नियोजन करतील त्यांना पुरस्कार द्या, त्यांना सन्मानित करा, त्यांना बढत्या द्या. मला असं वाटतं की ही अवॉर्ड अँड पनिशमेंटची पॉलिसी आज सुद्धा आपल्याला विचारात घेतली पाहिजे, कारण लोकसंख्येच्या दृष्टीनं भारत हा चीन नंतरचा जरी दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी लवकरच आपण कदाचित चीनला ओव्हरटेक करू. बाबासाहेब त्यावेळेला एक पुरे अशी भूमिका 12 डिसेंबर 38ला शिवाजी पार्कवर बोलताना तिथल्या युवकांसमोर घेतात. मला स्वतःला असं वाटतं की कुटुंब नियोजनावर काम करणारी भारतात त्यावेळेला 3च माणसं होती, एक JRD टाटा, र.ध. कर्वे. बाबासाहेब मात्र निवडणुका लढवत आहेत, लोकांकडे मतं मागतायत, आणि त्यावेळेला ते असं म्हणतायत की जास्त मुलं जन्माला घालणं हा क्राईम आहे, राष्ट्रीय गुन्हा आहे. ही जी दृष्टी आहे
ती आपल्याला आज स्वीकारली पाहिजे. त्यावेळी देशानं समाजानं बाबासाहेबांचे विचार स्वीकारले असते तर 75 वर्षापूर्वीचा देश आणि आज आपण 75 वर्ष पुढे असतो तेव्हा जर स्वीकारले असते तर हीच बाबासाहेबांचं मोठेपण आहे. या मुलाखतीबद्दल नरके सर आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.